राज्य मंत्रिमंडळामध्ये मृद व जलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून आज छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी मी आलो होतो। आमच्या विभागाच्या वाल्मी या अतिशय प्रसिद्ध अशा संस्थेला सुद्धा भेट देण्यासाठी मी आता या ठिकाणी आलो। विभागाच्या सुद्धा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मी या ठिकाणी चर्चा केली आणि प्रत्यक्ष विभागाच्या मार्फत जे काही कामं सुरू आहेत त्याची सुद्धा मी पाहणी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जाणार आहे आणि आज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी भेटावं, बोलावं, चर्चा करावी म्हणून सहज या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटायसाठी मी आलो आहे। विधिमंडळाचा 5दा सदस्य होण्याचं या ठिकाणी संधी मला जनतेने दिलेली आहे आणि सातत्यानं मतदारसंघातल्या जनतेने मला पहिल्या निवडणुकीत जसं मतं दिली त्या दुसऱ्या निवडणुकीत थोडी जास्त दिली, तिसऱ्यात जास्त दिली, म्हणजे 5ही निवडणुकीत मताची जी टक्केवारी आपण पाहतो तर ती वाढत माझी गेलेली आहे। मंत्री म्हणून आज 4दा मी मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेली आहे। पहिले महसूल राज्यमंत्री म्हणून मी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं। दुसऱ्यांदा मी वनमंत्री म्हणून काम केलं। तिसऱ्यांदा अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणून काम केलं आणि मृद व जलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून सुद्धा मी मागे काम केलेलं आहे आणि परत आता निवडणुका झाल्या, महायुतीचं प्रचंड बहुमत राज्यामध्ये आलं। राज्याचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये मी मंत्री मृद व जलसंधारण खात्याचा म्हणून या ठिकाणी शपथ घेतली आणि या विभागामध्ये काम करत असताना खरं तर एक चांगलं काम विभागाने केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या मृद व जलसंधारण खात्यामध्ये पाणलोट असेल किंवा आदर्श गाव असेल किंवा जलसंधारणाची कामं असेल, हे सर्व कामं करण्याच्या दृष्टीनं माझं हे स्पष्ट मत आहे की राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी या ठिकाणी जर उपाययोजना करायच्या असेल तर त्या दृष्टीनं जलसंधारण विभागच या सर्व गोष्टीच्या माध्यमातून काम केल्यानंतर हा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होऊ शकतो, टँकर मुक्त होऊ शकतो आणि म्हणून वेगवेगळ्या विभागांना आणलेल्या योजनेवर काम करणं, गती देणं हा अजेंडा माझा आहे। मी आताच या ठिकाणी प्रिंट मीडियाशी बोलताना बोललो, एक पाणलोट यात्रा या ठिकाणी आम्ही काढणार आहोत, ज्याचा शुभारंभ या ठिकाणी दुष्काळी भागातून आम्ही करणार आहोत। शुभारंभ प्रसंगी देशाचे जे मंत्री आहेत सन्माननीय शिवराज सिंग चौहान साहेब यांना आमंत्रित करणार आहोत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि ही पाणलोट यात्रा जवळपास 1600 गावात फिरणार आहे। पाणलोटाचं महत्त्व, पाणी आणि मातीचं महत्त्व हे लोकांना सांगणारच आहे आणि श्रमदानातून वेगवेगळे स्ट्रक्चर सुद्धा निर्माण करणार आहे। त्याच पद्धतीने विभागाच्या ज्या काही वेगवेगळे कार्यक्रम चालू आहे ते त्या गावामध्ये कसे राबवता येईल याचा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज ही यात्रा पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये निघाल्यानंतर जवळपास 4 महिने या यात्रेचं म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च